चल आपण गुणस्थान पाहत आहोत. गुणस्थान पाहत असताना लास्ट टाईमला आपण काय पाहिलं होतं, संयोग केवली गुणस्थान पाहिलं होतं. ओके, संयोग केवलीमध्ये आपण पाहिलं होतं संयोग म्हणजे योगसहित आहेत, केवली म्हणजे कसे सांगितले, ज्यांना सांगितलं कशाचीही सहायता म्हणजे अपेक्षा नाही आहे ना. आणि जिनं म्हणजे सांगितलं काय आहे, जिंकलेत. काय जिंकलेत तर 4 घाती कर्मांवर विजय मिळवलेला आहे. हे आपण लास्ट टाईमला पाहिलं होतं. मग त्यामध्ये आपण पाहिलं होतं, आता मी सगळं सांगत नाही, सोपं आहे सगळं. फक्त आपण पाहिलं की काय 4 कर्मांच्या अभावामध्ये ह्या नवलब्धी झाल्या होत्या. आठवतं ना सगळ्यांना आहे ना. ज्ञानावरणाच्या अभावामध्ये क्षायिक ज्ञान, दर्शनावरणाच्या अभावामध्ये कळलं ना. त्यानंतर पुढं दर्शनावरण झालं, त्यानंतर पुढं दर्शन मोहनीच्या अभावामध्ये आणि चारित्र्य मोहाच्या अभावामध्ये आणि लाभ भोग उपभोग आणि अंतराचे 5 भेद आहेत ना, दानांतराय, लाभांतराय, भोगांतराय, उपभोगांतराय, वीर्यांतराय. आणि ह्यांच्या अभावामध्ये हे काय झालेले आहेत 5. अशा प्रकारे 9 काय झालेले आहेत केवल लब्धी है ना 13व्या गुणस्थानवरती ना असतात. आता त्यानंतर पुढं गुणस्थान कुठलं आहे 14वं, अयोग केवली जिन है ना. इथं शब्दातच आहे, अयोग म्हणजे योगरहित आहेत. कळालं का नाही. केवली म्हणजे केवल ज्ञानाने युक्त आहेत आणि जिन म्हणजे 4 घाती कर्मांचा पण काय झालेला आहे अभाव आहे. प्लस काय काय आहे तर सांगितलं 18,000 शीलांच्या जे भेद आहेत त्यांचे स्वामी आहेत. कळलं का. इथं आता उत्कृष्ट शीलाचं पालन होतं आहे. 18,000 शील ते खाली घटवलेले आहेत. हां, पुढं सांगितलं सर्व आश्रव निरोधक आहेत. आता त्यांना कुठलाही आश्रव, आश्रवाची कारणं संपली, बरोबर संपलं, त्यामुळं तो पण येत नाही, बरोबर. आणि थोडे म्हणाले उदय व सत्व प्राप्त सर्व कर्मरस से मुक्त होणे के सम्मुख आहे ना. उदयामध्ये आणि सत्तेमध्ये जे काही असतील ते सगळे कर्मरज निघून जाणार आणि सांगितलं मुक्त होण्याच्या सन्मुख आहेत, योगरहित आहेत आणि केवली आहेत. हे सगळं आपण पाहिलं. अशा प्रकारे सांगितलं काय हे 14वं गुणस्थान झालं. ह्या 14व्या गुणस्थानाचा काळ किती असतो पुढे जाऊन येणारच आहे, पण आपलं सांगतो है ना. अ इ उ रू लू हे सगळे ऱ्हस्व स्वर आहेत का नाही. हे 5 ऱ्हस्व स्वर म्हणेपर्यंत जेवढा काळ लागतो, मला तुम्ही स्लो म्हणायचं नाही, एक नॉर्मल सांगितलं है ना. अ इ रू लू एवढा म्हणेपर्यंतचा काळ म्हणजे 14 गुणस्थान. कळलं का. एवढाच काळ फक्त है ना. इतका अल्प काळ आहे. अशा प्रकारे हे आपण सर्व पाहिलेलं आहे. आता त्यानंतर आज बघणार आहोत गुणश्रेणी निर्जरेची है ना. शास्त्रामध्ये 11 स्थानं असतात, जीवकांडमध्ये तिथं 10 स्थानं घेतलेली आहेत है ना. सो आपण बघूया. म्हणजे इथं पण 11वं घेतलेलं आहे, पण ते मोजताना 10 मोजलेत. 7 मिथ्यादृष्टी एक आहे. कळलं का नाही. अशा प्रकारे कळलं का. आता गुणश्रेणी निर्जरा म्हणजे काय. गुणश्रेणी निर्जरा तर सांगितलं गुणित रूपानं है ना काय होते सांगितलं निर्जरा होते है ना. तर ते त्याला काय म्हणलेलं आहे गुणश्रेणी निर्जरा. प्रत्येक समयाला गुणित 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 रूपानं मल्टिपल रूपानं काय होतं सांगितलं निर्जरा होते. मग त्यापैकी सांगितलं पहिलं स्थान सांगितलं कोणाला आहे सांगितलं सातिशय मिथ्यादृष्टी. सातिशय मिथ्यादृष्टी म्हणजे अतिशयाने युक्त. अतिशय म्हणजे काय आहे तर सांगितलं प्रथमोपशम समन्वयाच्या अगोदर करण लब्धीमध्ये आहे तेव्हा अतिशय अधकरण अपूर्वकरण अनुकरण बघितलं आहे ना आपण. हां त्यात पण एक सांगायचं राहिलं काय अधकरण अपूर्वकरण अनिवृत्तीकरण हे परिणाम बघितले. मग हे सम्यक्त्वाच्या अगोदर होतात 3 करण परिणाम. आणि मग गुणस्थान काय आहेत तर गुणस्थान पण आहेत काय अधकरण म्हणजे सातिशय अप्रमत्ता आहे काय अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण. मग फरक आहे दोघांमध्ये जे काम घडतं खालच्याशी वरच्याशी मॅच होणं. कळलं का नाही. किंवा अपूर्व होणं. अनिवृत्तीकरण म्हणजे कुठलाही भेद नसणं असं हे दिसतं. परंतु इथं कर्म कुठले असतात सांगितलं. इथं दर्शन मोहनीयाचे मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी विचार हे असतं.
आणि जिथं श्रेणी उपशम श्रेणी चढतात, जेव्हा उपशम श्रेणी चढतात तेव्हा जे अंतःकरण पूर्वकरण अनिवृत्तीकरण होतं आहे, कळलं का? तेव्हा कुठले कर्म आहेत? चारित्र मोहाचे 21 प्रकृती. हा फरक आहे, त्यामुळे कन्फ्युजन होणार नाही. सम्यक तो होत असताना सुद्धा जे 3 करण होतात आणि श्रेणी चढत असताना पण काय सांगितलं, नावं तीच आलेली. नावं जरी तीच आली तरी दोघांमध्ये काय आहे? कार्यामध्ये फरक दिसून येतो आहे ना. त्यांचं स्ट्रक्चर पाहिलं म्हणून तसं नाव पडलेलं आहे, परंतु जो होणारं जे कार्य आहे ते भिन्न भिन्न आहे. ठीक आहे. तर आता पुढे इथं बघूया. तर काय प्रथमोपशम सम्यक तो व्हायच्या अगोदर 5 लब्धी होतात का नाही, त्यातल्या करण लब्धी ज्यामुळे नियमानं काय होणार आहे? सम्यक दर्शन होणार. मग तिथं सांगितलं काय आहे, तिथूनच काय सुरू झाली? गुणश्रेणी निर्जरा झाली. आपण गुणश्रेणी निर्जरा बघतो ना, है ना. हे एका जीवाच्या अपेक्षेने सांगितलेलं आहे. मग गुणस्थान त्याचं कुठलं आहे? पहिलं आहे ना. मग पहिल्या गुणस्थानामध्ये गुणश्रेणी निर्जरा. मग खूप जण हे म्हणतात की असं कसं शक्य आहे मिथ्यात्वामध्ये होतं? तर हा मिथ्यात्वामुळं होत नाही आहे. भले अवस्था मिथ्यात्व आहे, कळलं का? पण मिथ्यात्वामुळं होत नाही आहे. ही गुणश्रेणी निर्जरा कशामुळं होती आहे? है ना, सम्यक्त्वाच्या सन्मुख आहे, त्याचा इफेक्ट आहे. कळलं का नाही काय म्हणतोय ते? लक्षात येते का? हां, म्हणजे तो त्याचा इफेक्ट आहे ना. तसं 14व्या गुणस्थानामध्ये आहे ना, काय होत चालली आहे? राहिलेलं उदय आणि सत्वातले सगळं निघून चाललं आहे का नाही? बंद तर काय होतच नाही. कळलं का? आहे ना. मग ती काय पूर्णतः कधी होणार आहे? सिद्ध झाल्यावरच होणार. परंतु ते निघून का चाललं आहे? त्याचा तो इफेक्ट आहे. मोक्षाला जायचा अगोदरचा आता काय राहिलं नाही ना. काय म्हणलं, कळलं का नाही? परिणाम तर आहेतच. त्यामुळे खूप जीवांना हा प्रॉब्लेम असतो की मिथ्यात्वात गुणश्रेणी निर्जरा म्हणायची नाही, हा ना, सम्यक तो झाल्यावर म्हणायचं, असं नाही. आचार्याने लिहिलेलं आहे की तिथं सातीत हे जो मिथ्यादृष्टी आहे, तुम्ही ते मिथ्यात्व बघू नका. हा अवस्था मिथ्यात्व जरी आहे तरी त्या मिथ्यात्वामुळं निर्जरा नाही आहे. मिथ्यात्व अवस्थेत जरी होत असली तरी मिथ्यात्वामुळं निर्जरा नाही. निर्जरा कशामुळं होत आहे? सम्यक्त्वाच्या सन्मुख आहे म्हणून निर्जरा आहे. अजून दुसरं उदाहरण सांगायचं म्हणलं, काय तीर्थंकर बालक जेव्हा जन्माला येणार तेव्हा रत्नवृष्टी होते. किती महिने अगोदर सुरू होते सांगा, म्हणजे ते किती महिने रत्नवृष्टी होते? हां, म्हणजे गर्भात आल्यानंतर 9 महिने होते, त्यात काही डाऊट नाही. पण गर्भात येण्याच्या अगोदर 6 महिने, म्हणजे अजून आई वडिलाला माहीत नाही पण देवाला माहिती आहे. कळतंय का काय म्हणलं ते? आहे ना. मग तो कशाचा? मग आत्ता आहे का त्यांचा? गर्भात तर आलेत का, पण त्याचा तो इफेक्ट आहे, त्याची ती एवढी महिमा आहे. तसं सम्यक्त्व यायच्या अगोदर काय चालू झाली? गुणश्रेणी. मग तसं तीर्थंकर अजून जन्माला आलेत का? अजून जन्माला नाही, गर्भात आले नाहीत. काय म्हणतो कळ? गर्भात आले नाहीत तरीसुद्धा तो त्याचा अगोदरचा काय आहे? महिमा आहे, तो इफेक्ट आहे ना. तसं अजून तो जीव सम्यक्त्वामध्ये गेलेला आहे का? नाही, परंतु कसा आहे? सन्मुख आहे, नियमानं जाणार आहे. मग ती महिमा मिथ्यात्वाची नाही, ती महिमा सम्यक्त्वाची. भले मिथ्यात्व असलं मग काय झालं, कारण काम तिथंच होणार आहे. काम कुठं करायचं आहे? पुरुषार्थ कुठं करायचा आहे? सम्यक्त्वात पुरुषार्थ करायचा आहे का? पुरुषार्थ झाल्यावर सम्यक्त्व होणार आहे ना. मग पुरुषार्थ कुठं करायचा आहे? मिथ्यात्वामध्येच ना. खालच्या गुणस्थानातच पुरुषार्थ होतो, मग पुरुषार्थ होतो, बरोबर का नाही? आणि जिथं पुरुषार्थ सुरू झाला तिथं कर्मनिर्जरा सुरू झाली. समजलं का नाही? त्यामुळं हे प्रॉब्लेम नाही.
मिथ्यात्व गुणश्रेणी निर्जरेच्यामध्ये मिथ्यात्व असणं प्रॉब्लेम नाही. हां, तुमची नजरच मिथ्यात्वाकडे असं बघा, मिथ्यात्व होतं का नाही? अरे मिथ्यात्वात होतं म्हणजे काय? ते अशा मिथ्यात्वात होतं की जिथं मिथ्यात्व नष्ट होणार आहे. कळालं का? दिया बहुत बडा होता है, काय दिवा जास्त प्रज्वलित कधी होतो? हां, जेव्हा विझणार आहे. बघा झाला का नाही जास्त? अहो तो विझणार आहे. कळलं का नाही? तसं गुणश्रेणी निर्जरा भले तिथं झाली तर तुम्ही ते मिथ्यात्व बघू नका. ते मिथ्यात्व काय होणार आहे? नष्ट होणार आहे. है ना? आणि त्यामुळं महिमा कशाची आहे हे पहा. त्यामुळं प्रॉब्लेम काय, मानाला अडचण नाही आहे की हे गुणस्थानामध्ये गुणश्रेणी पहिल्या गुणस्थानात गुणश्रेणी निर्जरा होते हे मान्य करायला काहीसुद्धा अडचण नाही. अपेक्षा समजून घ्यायला पाहिजे. नाही मिथ्यात्वात गुणश्रेणी निर्जरा व्हायला नाही पाहिजे, असं होत नाही हो. है ना? कारण ती नाही झाली तर सम्यक तो होणार कसं? अनादी काळापासूनचं जे मिथ्यात्व आहे का नाही, ते हलायचं नाही ना. तो गॅप कसा पडायचा? अंतःकरण कसं व्हायचं? जर अगोदरच गुणश्रेणी निर्जरा नाही झाली तर अंतःकरण कसं व्हायचं? अंतःकरण कळते ना? अंतःकरण कशाला म्हणायचं? नाही कळलं तर विचारायला पाहिजे का नको? आता काय आपलं काय पहिला दिवस आहे का काय? मला गणित कळतच नाही. अवघड. अंतःकरण शिकवलेलं आहे पण सांगतो पर्यंत. हां, हा हे 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 काय झाले? अंतःकरण. अंतःकरण अंतर 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 केलं का नाही? मिथ्यात्व गायब झालं का नाही? गायब म्हणजे उदयाला नाही. हा ना, उदयाला नाही, सत्यामध्ये. मग हे अंतःकरण कसं व्हायचं जर गुणश्रेणी निर्जरा नाही झाली तर? कारण कंटिन्यू तर ऑलरेडी मिथ्यात्व होतं पहिल्यांदा. मग हे जेव्हा तो इथं येतो कुठं? करणलब्धीमध्ये, तेव्हापासून गुणश्रेणी निर्जरा सुरू करतो. मग कुठं ते अंतःकरण करू शकतो? अन्यथा अंतःकरण व्हायचं नाही ना. अंतःकरण झालं तर सम्यक तो यायचं नाही. कळलं का काय म्हणतोय ते? त्यामुळं हा अनेक जीवांचा हाच प्रश्न आहे की पहिल्या गुणस्थानात गुणश्रेणी निर्जरा मान्य करायचीच नाही. तर हे चुकीचं आहे. आचार्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे पहिल्या गुणस्थानामध्ये. हा कुठं आहे ते समजून घ्या ना तुम्ही. कुठं आहे ते? करणलब्धीमध्ये आहे ते. कळलं ना? लक्षात येते का विजू काकी? हां, त्यामुळे हा कन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजे आहे ना. असं आहे. त्यामुळं हे सगळं समजलं पाहिजे की नाही मिथ्यात्वात गुणश्रेणी निर्जरा लावायची कशी आहे ना. सम्यक्त्व ठीक आहे पण समजून घ्या की तो काय आहे? सम्यक्त्वाचाच इफेक्ट आहे. तो सम्यक्त्वाची काय आहे? महिमा आहे. म्हणून उदाहरण दिलं तर तीर्थंकरांचं. तीर्थंकर गर्भात नाही आले, जन्मायला जाऊ द्या, गर्भात नाही आले आहे ना. लक्षात येते का? आता समजा कोणी तीर्थंकर पहिल्या नरकात आहे, तिथून ते काय होणार आहेत? मनुष्य होणार का नाही? मग 6 महिने त्यांना तिथे खाली प्रोटेक्शन मिळते, माहिती आहे का नाही? नरकात कोणी तीर्थंकर असतील, तीर्थंकर जीव जो दुसऱ्या भावात लगेच बरं का, म्हणजे तिथून येऊन लगेच तीर्थंकर होणार असेल तर, दुसरं काय होणार असेल तर नाही. कळलं का नाही? नरकात सतत भांडत असतात, माहिती आहे ना? नरकामध्ये सतत भांडण चालू असतं. परंतु ते 6 महिने तो जीव कोणाला त्रास देत नाही आणि कोणीही जीव त्याला त्रास द्यायला जात नाही. अशा प्रकारे त्याच्याकडेनं काय होतं आहे? एक कोटिंग म्हणा, एक वलय तयार होतं शांत. 6 महिने. मग तिथं 6 महिने झालं, इकडे 6 महिने काय सुरू झालं?
पुष्पवृष्टी नाही, रत्नवृष्टी. कळलं का? आणि तिथून मग तो जीव गर्भात येणार. मग हा सगळा महिमा कशाचा आहे? हा ना, म्हणजे सांगायचा अभिप्राय तीर्थंकरत्वाचा आहे ना, की अजून गर्भात नाही आले पण 6 महिने अगोदर तो तीर्थंकराचा इफेक्ट आहे, तीर्थंकरत्वाची महिमा आहे. आणि खरा तीर्थंकराचा उदय कधी सुरू होतो? खरा तीर्थंकर प्रकृतीचा उदय कधी सुरू होतो? 13व्या गुणस्थानात. पण हे सगळं दिसून येतं का नाही आपल्याला? काय जन्माचे 10 अतिशय, देवकृत 14 अतिशयातले काही अतिशय अगोदर दिसून येतात, काही अतिशय बाकीचे नंतर आहेत. केवळ ज्ञान झालं 13वेत. म्हणजे उदय तेव्हा आहे पण त्याचा इफेक्ट, उदय भले तेव्हा असला तरी त्याचा इफेक्ट कधी आहे? आधीपासून आहे. कळलं का? त्यामुळं मग हे जसं आपण मान्य करतो तसं पहिल्या गुणस्थानामध्ये गुणश्रेणी मान्य करायला काहीही अडचण नाही. कळलं? ओके. तर आता हे सांगितलं. आता त्यानंतर पुढं सांगितलं आता हे लिहिलेलं आहे काय काय निर्जरा जे ते पुढच्या स्थानामध्ये असंख्यात गुण होते ना. म्हणजे हे जी स्थानं सांगितलेत ना 11, प्रत्येक स्थानामध्ये जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं गुणश्रेणी निर्जरा जी आहे ती काय होते? असंख्यात गुणा होत जाते. म्हणजे कर्मांची निर्जरा जास्त होत जाते ना. जसं जसं वरची गुणस्थानं चढेल, वरचं कार्य कळेल तसं तसं गुणश्रेणी काय कर्म निर्जरा जास्त होत जाते. आता कोणाची कशी होती बघा. पहिल्यांदा कोणाची होती सांगितली? सातिमिश्य मिथ्यादृष्टी. आता दुसरा कोण आहे? सम्यदृष्टी. पण कसा आहे? अव्रतिश्रावक आहे. 4थ्या गुणस्थानामध्ये. गुणस्थान कुठलं आहे? हा, मग तिथं गुणश्रेणी निर्जरा सुरू झाले. ठीक आहे, कळलं का? हा ना. त्यानंतर पुढं दुसरं कुठलं आहे? श्रावक. म्हणजे कोण आहे? व्रतिश्रावक आहे का नाही. मग ते गुणस्थान कुठलं? 5वं. तिथं गुणश्रेणी निर्जरा वाढली आता 4थ्यापेक्षा 5व्यामध्ये. कळलं ना. गुणश्रेणी निर्जरा एकापेक्षा एक वाढत जाते. आणि किती वाढत जाते सांगितली? असंख्यात गुणा वाढत जाते. कळते का? अवघड नाही विषय, मला काय अवघड वाटत पण नाही आहे. हां, पुढं त्यानंतर एका असंयमीपेक्षा व्रतिश्रावकाची गुणश्रेणी निर्जरा. व्रतिश्रावकापेक्षा मुनी. कळलं का नाही? त्यांची गुणश्रेणी निर्जरा असंख्यात गुणा. गुणस्थान कुठलं? आता मुनी झालं. आता ह्या मुनीपेक्षा, कळलं का? ह्या मुनींपेक्षा सुद्धा कोणाची कर्मनिर्जरा जास्त होते तर लिहिले बघा. जो अनंतानुबंधीचं काय आहे? विसंयोजक. स शब्दाचा राहिलेला आहे, वियोजक लिहिलेलं आहे ते विसंयोजक. अनंतानुबंधीचं विसंयोजन करायचं म्हणजे काय? अनंतानुबंधीचं विसंयोजन करायचं म्हणजे काय? तर सत्तेमध्ये जे आहे, सत्तेमध्ये सगळे आहेत. अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संजोलन. त्यातलं सत्तेमधूनच अनंतानुबंधी पूर्ण नष्ट करायचं. नष्ट करायचं म्हणजे काय? अनंतानुबंधीचं जे द्रव्य आहे का नाही, काय ते सगळं कन्वर्ट करायचं कशामध्ये? अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संजोलन देऊन टाकायचं. अशा प्रकारे सत्तेमधून, उदयातनं नाही चाललं, कुठून? सत्तेमधून अनंतानुबंधीचं अस्तित्व नष्ट करायचं. त्याला म्हणतात अनंतानुबंधीची विसंयोजना. कळलं का नाही? दाखवतो काय केलेलं आहे आपण. हा बा, अनंतानुबंधी है ना. हे बाकीचं बघू नका. अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संजोलन. मग जे अनंतानुबंधी जे आहे इथं दिसते का? हे अनंतानुबंधी आहे ना. हे सत्तेमधूनच काढून टाकायचं. मग हे काय होणार? हे सगळं द्रव्य अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संजोलन रूपाने सगळं, हे सगळं जेवढं अनंतानुबंधी सत्तेत आहे ते सगळं कन्वर्ट होणार, संक्रमित होणार. कळलं का नाही? आणि असं पूर्ण ज्याचं झालं त्याच्याकडनं अनंतानुबंधीची काय केली? त्यानं विसंयोजना केली. कळलं का? अनंतानुबंधीची विसंयोजना केली आहे, पण अनंतानुबंधीचा क्षय केलेला नाही आहे. दोघांमध्ये फरक आहे.
काय म्हणलं, कळलं का? हां, उदयातनं नष्ट केलेलं आहे, कळलं, सॉरी सत्तेतनं नष्ट केलेलं आहे, पण तरीसुद्धा अनंतानुबंधीचा क्षय, कारण एकदा अनंतानुबंधीचा क्षय झाला परत त्याचं इकडं येणार नाही, उलटून परत कधी येणार नाही, त्यामुळे तो क्षय वेगळा, कळलं का? आणि विसंयोजना वेगळी, दोघांमध्ये फरक कळला का? होऊ शकते. आता त्यात पण दोन आचार्यांची दोन मतं आहेत. एक आचार्य म्हणतात की बाबा होऊ शकत नाही तसं काय, आणि एक आचार्य म्हणतात की नाही होऊ शकतं, की हे परत जे दिलेलं द्रव्य आहे ना अनंतानुबंधीचं, ते सगळं परत अनंतानुबंधी रूपानं परत जे विसंयोजना केली ती त्याची संयोजना होऊ शकते असं म्हणतात. कळलं का? असं दोन प्रकारे ते कथन आहे, कळलं का? पण अनंतानुबंधीची विसंयोजना केली म्हणजे फक्त संक्रमण केलेलं आहे, कळलं का नाही? अशा प्रकारे ते नष्ट केलं होतं. पण क्षय केला म्हणजे काय? त्याचं पूर्ण अस्तित्वच कायमचं क्लीन झालेलं आहे. आता ते दोघांची प्रोसेस वेगवेगळी आहे, ती आत्ता मी नाही सांगत. ती सगळी प्रोसेस तुम्हाला ॲक्च्युली लब्धिसारमधनं जास्त डिटेल कळेल. अनंतानुबंधीची विसंयोजन आणि अनंतानुबंधीचा क्षय आहे ना, ती कशी कशी रचना होते आहे ना. आत्ता सामान्य कळलं का दोघांमध्ये फरक कळला का नाही? मग ही अनंतानुबंधीचा क्षय किंवा अनंतानुबंधीची विसंयोजना केल्याशिवाय तो जीव श्रेणी चढू शकत नाही. आठवते का हे सांगितलेलं वाक्य? श्रेणीच्या वेळेस लिहिलं होतं काय? कुठली श्रेणी? उपशम श्रेणी असो किंवा शपक श्रेणी असो, आहे ना. तिथं सांगितलं होतं का नाही? अनंतानुबंधी आणि मिथ्यात्व यांचं सत्तेतनं काय करायचं आहे? हां, मग त्या अनंतानुबंधीची विसंयोजना होईल, नाहीतर काय होईल? अनंतानुबंधीचा क्षय केला असेल तर क्षयिक सम्य दर्शन होतं आहे. कळलं का नाही? फरक कळला का दोघांमध्ये? आहे ना. मग अशा प्रकारे अनंतानुबंधीची विसंयोजना केलेला असेल किंवा अनंतानुबंधीचा क्षय केला असेल तरच उपशम श्रेणी किंवा शपक श्रेणी चढू शकतो. शपक श्रेणी चढणारा नियमानं काय केलेलं असणार आहे? आनंदानुबंधीचा क्षयच केलेला असणार, विसंयोजना केलेला नसणारच. पण उपशम श्रेणी चढणारा जो आहे तो अनंतानुबंधीची विसंयोजना केलेला असेल किंवा अनंतानुबंधीचा क्षय केलेला असेल. कळतंय ना काय चाललंय ते? येणार आहे पुढं सगळं, नाही कळलं तर ठीक आहे. जाऊ पुढं. आज ती 11 स्थानं संपायची. ओके, तर अनंतानुबंधीची ज्याने काय केलेलं आहे? विसंयोजना करतो आहे. अनंतानुबंधी को अप्रत्याख्यानावर आदि रूप विसंयोजित करणे वाला. गुणस्थान कुठलं? म्हणजे लक्षात येते का? कोणी 7व्या गुणस्थानावरती मुनिराजांची जेवढी कर्माची निर्जरा होती त्यापेक्षा अनंतानुबंधीची विसंयोजना करणारा जो आहे अशा 4थ्या गुणस्थानवरतीची सुद्धा निर्जरा जास्त होती. असंख्यात गुणी रूपानं. कळलं का? पॉईंट समजला आहे ना. नुसतं 7वं गुणस्थान झालं म्हणून काय त्यांची निर्जरा जास्त होते असं नाही आहे. त्याच्यापेक्षा कोणी असंयमी अव्रती श्रावक आहे आणि त्याने अनंतानुबंधीची काय केलेली आहे? विसंयोजना केली. आणि ते कोण करू शकतो? पंचम काळात होऊ शकतं, काळजी करू नका. असं काही शास्त्रात लिहिलं नाही की होणार नाही म्हणून. अनंतानुबंधीचा क्षय होणार नाही, क्षयिक सम्यदर्शन होत नाही, पण अनंतानुबंधीची मग कोण? ज्याचे परिणाम तेवढे निर्मल आहेत अशा जीवाला. मग तो 4था असेल, 5वा असेल, 7वा असेल. कळालं का? फरक कळला ना? ह्या मुनिराजांपेक्षा अनंतानुबंधीची विसंयोजना करणारा 4था गुणस्थानवरती जास्त कर्मांची निर्जरा करतो. हां, आता जर तुम्ही तुलना ह्याच्यात केली कशात? की अनंतानुबंधीची विसंयोजना केलेल्या 4थ्या गुणस्थानवरती आणि 5व्या गुणस्थानवरती ह्यांच्यात केली तर 4थ्यापेक्षा 5व्या, 5व्यापेक्षा 7व्यात.
ह्यांच्या तुलना केली, पण जर वरच्याशी तुलना केली तर कोणाची जास्त आहे? अनंतानुबंधीचा ज्यांनी विसंयोजना केली. कळालं का? पुढचं गुणस्थान हे पुढचं स्थान काय आहे? दर्शन मोहाची ज्याने काय केलेलं आहे? शप केले, म्हणजे दर्शन मोहनाचा काय केलेला आहे? क्षय केला आहे. म्हणजे कुठलं सम्यक्त्व? क्षयिक सम्यक्त्व. समजलं का? असा चौथ्या ते म्हणजे विसंयोजना करणाऱ्यापेक्षा क्षय करणारा जो आहे असा 4 ते 7 गुणस्थानावरती. म्हणजे कोणी साधू असतील त्यांनी 7व्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधीची काय केलेली? विसंयोजना केली तर आणि त्यांची जेवढी कर्माची निर्जरा होते त्यापेक्षा 4थ्या गुणस्थानावरती क्षयिक सम्यक दृष्टींची कर्माची निर्जरा असंख्यात गुण होते. कळलं? हां, आता ह्यांच्यात लावलं तर 4थ्यापेक्षा 5व्या क्षयिक सम्यदृष्टी, 5व्यापेक्षा 7वा क्षयिक सम्यदृष्टी, ह्यांची संख्या वाढत जाणार. हा 6वा गर्भित असतो, आपण घडवताना 7वा लावतो. ठीक आहे ना? पुढं आता ज्या दर्शन मोहाची क्षय म्हणजे क्षयिक सम्यक्त्वापेक्षा काय सांगितलं? उपशामक म्हणजे चारित्र मोहाला दाबणारा म्हणजे कुठली श्रेणी आली? हां, म्हणजे ह्या 7व्या गुण काय क्षयिक सम्यक्त्व ज्याने केलेला आहे असा 7व्या गुणस्थानवरती पेक्षा आहे ना जो श्रेणी चढतोय असा 8व्या गुणस्थानवरती उपशम श्रेणी चढतोय बरं का, शपक नाही. 8वा उपशम श्रेणी चढतोय त्याची कर्मांची निर्जरा काय व्हायला लागली आहे? असंख्यात गुणा होते. ह्याच्यापेक्षा जास्त 8व्यापेक्षा ह्यात पण 9व्यापेक्षा 10वा, 10व्यापेक्षा परत पुढचं गुणस्थान कुठलं आहे? उपशांत कशामुळे चारित्र मोहाला दाबलं असा गुणस्थान कुठलं आहे? कळलं का नाही? हे उपशम श्रेणी. उपशम श्रेणीपेक्षा कळलं का? 11व्या गुणस्थानात जेवढे कर्मांची निर्जरा होते त्यापेक्षा क्षपक श्रेणी आरूढ 8व्या गुणस्थानावरती जो जीव आहे तो कर्मांची निर्जरा जास्त करतो. फरक कळलं ना? 8व्यापेक्षा 9व्यापेक्षा 10वा क्षपक श्रेणी आणि नंतर 12वा. कळतंय का नाही? आणि 12व्या नंतर 13वा. सोपं आहे का अवघड झालंय? काय विचारतोय? हे तत्वार सूत्रामधलंच आहे प्रकरण सगळं. तत्वार सूत्रामध्ये हे सांगितलेलं आहे. कशाची? ही 11 स्थानं कशाची आहेत? गुणश्रेणी निर्जरेची 11 स्थान आहेत. ही इथं 10 लिहिलं म्हणून हे पण आहे. कळालं? तर गुणश्रेणी निर्जरेची ही सगळी 11 स्थानं कुणापेक्षा कोण जास्त करते? कळलं का सगळ्यांना? गुण कर्माची निर्जरा कोण जास्त करते है ना? थोडक्यात बघा, इथं परत इथं सांगतो, थोडक्यात घेऊन थांबूया आपण. काय सांगितलं पहिल्यांदा? म्हणजे कोण? करण लब्धीमधला. ओके असा. त्यानंतर अवृत्ती श्रावक 4थ्या गुणस्थानावरती. मग असं कोण असेल? औपशमिक सम्यक्त्व असेल किंवा क्षयक्षमिक सम्यक्त्व असेल. कळलं का? त्यानंतर 5व्या गुणस्थानावरती त्यापेक्षा मुनिराज जे आहेत 7व्या गुणस्थान कर्मांची निर्जरा जास्त करताय. आता ह्यांच्यापेक्षा ज्याने अनंतानुबंधीची विसंयोजना केलेली आहे असे ते 4 ते 7 गुणस्थानावरती. कळलं का? ह्यांच्यापेक्षा ज्याने अनंतानुबंधीची नाही अख्खा दर्शन मोहनीयच आणि त्यात अनंतानुबंधी पण असतेच ह्यांचा क्षय केलेला आहे असे ते 4 ते 7 गुण क्षयिक सम्यदृष्टी. कळलं ना? त्याच्यापेक्षा उपशम श्रेणी चढणारे 8 ते 10 त्यापेक्षा 11व्या गुणस्थान म्हणजे 8, 9, 10 ओळीनं लावायचं. त्यानंतर 11वं. त्यानंतर क्षपक श्रेणी चढणारे 8 ते 10 आणि त्यानंतर 12वं आणि त्यानंतर 13वं. ह्यांच्या कर्मांची निर्जरा काय होत जाते? असंख्यात गुणा होते एकापेक्षा दुसऱ्याची आणि त्यांची स्वतःची पण प्रत्येक वेळेस काय होत चाललेली आहे? असंख्यात गुणा कर्म निघून चाललेले आहेत. त्याला म्हणलं असंख्यात गुणश्रेणी निर्जरा.
हाँ तेच घाटवलेलं आहे. यहाँ वही जीव आगे आगे के स्थानों का धारक होता हुआ पूर्व स्थान की अपेक्षा असंख्यात गुणी निर्जरा करता है. मागच्यापेक्षा पुढं अजून जास्त असंख्यात गुणा निर्जरा करतोय. आणि त्या गुणस्थानात असताना सुद्धा काय करतोय? असंख्यात गुणा निर्जरा करतोच आहे. प्रत्येक समयाला करतोय. सामान्य सांगतो, अजून विशेष सगळं परत नंतर कळेलच. प्रत्येक समयाला असंख्यात गुण कर्मांची. मग किती कर्म बांधला असेल विचार करा, है ना. आणि हे सगळं असं घालवावं लागतंय, है ना. अशा प्रकारे मग हे सगळं कशामुळं होतं आहे? जसे परिणाम करू तसं होणार. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? का अवघड गेले? हां काय विचारतोय सांगा पडदिशी. ठीक. तर अशा प्रकारे हे आपण इथंपर्यंत बघितलेलं आहे. आता उद्याच्याला सिद्धांचं बघूया. ठीक आहे. आणि 1-2 दिवसात ते मोहाचं परत घडवणार आहे. मोहाचा उदय आणि अनुदय कळलं. बघू आपण उद्या परवा काय जसं जमत तसं घटू. चला. ओम.